हाय हॅलो नमस्ते ऋतुजा लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज चालली होती अकलूजला आणि जाता जाताच वडापाव भेटतो आम्हाला आणि नेहमी अकलूजला गेले का वडापाव अगोदर घेते, कारण वडापाव हा मला खूप आवडतो आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे वडापाव. कारण एक ठिकाणी खूप छान असा वडापाव भेटतो आणि आम्ही नेहमी तिथला वडापाव घेतो आणि मला ना खूप तिथला वडापाव आवडतो आणि मुलीलाही घेतलं होतं, कारण मुलीला शाळेतून घेतलं होतं, तिलाही भूक लागलेली होती. तर आम्हाला ग्रोसरी घ्यायला म्हणजेच किराणा सामान घ्यायला सुपर डॅडीमध्ये, आणि आम्ही इंस्टावर रील बघून आलेलो आहे बरं का. तर आता पाहूया ह्याच्यावर हे फ्री, त्याच्यावर ते फ्री, असं काय काय सांगितलेलं आहे. आता तिथं आत गेल्याशिवाय आपल्याला काही समजणार आहे, काही नाही समजणार. त्यामुळे तर आम्ही आलो होतो ग्रॉसरी घ्यायला, म्हणजे किराणा माल घ्यायला आलो होतो आणि बरेच दिवसातून इथं यायचं आमचं चाललेलं होतं सुपर डॅडीमध्ये. आणि म्हणजे खूप चांगलं आहे प्रॉडक्ट असं म्हणत होते सर्वजण इथं. आणि म्हणून म्हटलं होतं एकदा राऊंड तर झालाच पाहिजे इथं. तर फार म्हणजे पहिल्यांदाच आम्ही इथं आलो होतो आणि बऱ्याच वस्तू त्याच्यावरती ऑफर वगैरे हे सर्व बघून वाटत होतं की बरंच म्हणजे वस्तू ऑफ आहे असं लक्षात येत होतं. आणि आता कुठलं प्रोडक्ट कितीला बसलं हे मी आता तुम्हाला सांगणार नाही, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. मला घ्यायचं होतं शॉवर जेल, म्हणजेच बाथ शॅम्पू जो असतो तो घ्यायचा होता. आणि पाठीमागे जी लेडीज होती ना ती सारखीच आम्हाला वॉच ठेवत होती की आम्ही काही घेतोय का, आम्ही काही कुठं ठेवतोय का, ते सारखं पाहत होती. आणि असा वॉच ठेवत होती की जणू काही आम्ही चोरच आहोत दुकानामध्ये, असं आम्हाला बघत होती सारखं. आणि आपल्याला बऱ्याच डीमार्टमध्ये किंवा बऱ्याच शॉपमध्ये आम्ही जातो, पण असा वॉच कुणी ठेवत नाही आणि ठेवलं तरी लक्षात येऊ देत नाहीत की आपल्यावर वॉच ठेवत आहेत वगैरे. पण ती लेडीज ना अशी बघत होती की जणू काय आम्ही काही चोरून घेतोय का काय करतोय असं बघत होती. तर आता फायनली मी हे ग्रीन कलरचं शॉवर जेल घेतलेलं आहे आणि मुलगी म्हणत होती की ह्या साबण मला घ्यायच्या आहेत. आणि म्हणजे तिलाही म्हणजे पॅकिंग शेकिंग बघून ती पण खूप उत्साही होती की हे घ्यायचं आहे ते. आणि मला म्हणत होती की याचा खूप छान रिझल्ट आहे आणि तिनं वापरली पण नाही बरं का, आणि मला तशी म्हणत होती. तर सगळे प्रोडक्ट ब्युटी प्रोडक्ट म्हणजे शॅम्पू, म्हणजे ब्युटी प्रोडक्टसुद्धा होते आणि शॅम्पू वगैरे, शालेय साहित्य, अशा बऱ्याच वस्तू. आणि म्हणजे एकदम स्टँडर्ड सगळं होतं आणि छान होतं. आणि आणि म्हणजे आता हे नवीन झाले का काय माहीत नाही, मला पहिल्यांदाच मी आलेली आहे. तर बरंच काय काय वस्तू मी इथं मिस करत होते की नव्हत्याच वस्तू. आणि आता नाचणी मला घ्यायची होती. नाचणीची 2 पॅकेट घेतली, म्हणजे 2 किलोची 2 पॅकेट घेतली. 1 किलोचं 1 पॅकेट घेतलं, म्हणजे 2 पॅकेट 2 किलो घेतलं. नाचणी का घ्यायची होती, तर नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि नाचणी शरीराला खूप चांगली आहे आणि नाचणीची भाकरी खायची आहे यासाठी ही नाचणी मी घेतलेली आहे. आणि नाचणीसुद्धा आता खूप महाग झालेली आहे. असं पहिले कसं स्वस्तात मस्त नाचणी यायची, पण आता नाही, खूप महाग नाचणी झालेली आहे. आणि शेवटी घेतलीच, 1 किलो घेतली, अर्धा किलो घे म्हणत होती मुलगी, कारण डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे की नाचणी वगैरे असे प्रोडक्ट तुम्ही खाऊ शकता. आणि आता हे शेजवान राईसचं पॅकेट एक छोटं 10 रुपयाचं मी घेतलेलं आहे, कारण ज्यावेळेस आपण बिर्याणी राईस करतो त्याच्यामध्ये सगळं इन्ग्रेडियंट्स टाकून घेतो, कांदा, टोमॅटो वगैरे, त्यावेळेस शेजवान राईस टाकल्यानंतर शेजवान राईसचा भात तयार होतो. जसं आपण बाजारामध्ये जसं आपण हॉटेलमध्ये शेजवान राईस खातो ना, तसा तो शेजवान राईस लागतो. आणि इथं होते परफ्यूम, पण परफ्यूमच्या ना खूप हाय रेट होते. आणि परत माझा म्हणजे बाहेर आल्यानंतर लक्षात आले की आपल्याला त्याच्यावर ऑफ भेटलं असतं, आपण हे घ्यायला पाहिजे होतं असं वाटलं, नंतर लक्षात आलं. पण जाऊ द्या. आणि हळूहळू आता गर्दी व्हायला लागलेली होती दुकानामध्ये. वेटिंगलासुद्धा तिथं काउंटरला बिल करायला बराच वेळ थांबावं लागत होतं. तर शेवटी आता परफ्यूम नाहीच घेतला. आणि नंतर मग मुलीला खायचं होतं आईस्क्रीम, काहीतरी कोन वगैरे, किंवा शेवटी कोन घेतला तिने. आणि बरेच काही अशी शॉपिंग केलेली आहे, ती आत्ता व्हिडिओमध्ये सगळी तुम्हाला दिसलेली नाहीच.
तर झाडू पण एक घेतला होता. तर झाडू घालायचा मला घ्यायचा होता, जो की आत्ता प्लास्टिकचं निघलेलं आहेत ना ते. पण ती मुलगी नको म्हटली, त्याचं जाळायचं ना खूप मोठं आहे आणि तिला झाडू त्याने मारायला येत नाही, म्हणून ती नको म्हणली होती. कारण काय होतं कधी-कधी तिला पण मी झाडू मारायला सांगते, त्यामुळं तिला ना तिच्या आवडीचा झाडू घ्यायचा होता आणि म्हणत होती जे धरायला छोटा आहे ना, तसाच झाडू घे, हात खूप दुखतात. तर फायनली आम्ही 555चा मंकीचा साधा झाडू घेतला. भेटूया अशाच आणखी नवनवीन व्हिडिओमध्ये. मी माझा ब्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.